प्रभूची स्तुती हो. माझं नाव आहे पास्टर राजेश केदावे. सर्वांचे या व्हिडिओमध्ये स्वागत असो. येशू ख्रिस्त आपल्या व आपल्या फॅमिलीला आशीर्वादित करो आणि सुरक्षित ठेव. प्यारो, हा जो महिना असतो डिसेंबरचा महिना, सर्व ख्रिस्ती लोक खूप आनंदात असतात, कारण खूप ऍक्टिव्हिटीज होत असतात. चर्चमध्ये ऍक्टिव्हिटीज असतात, मिनिस्ट्रीमध्ये ऍक्टिव्हिटीज असतात. 25% सर्व्हिस असती, त्यानंतर नवीन वर्षाची सर्व्हिस असती, तर खूप आनंदित असतात. तर प्रियानो, आज आपण बघणार आहोत की येशू ख्रिस्ताचा जो जन्म झाला हा सर्वांसाठी का महत्वाचा आहे. हा जन्म फक्त ख्रिश्चन लोकांसाठी आहे का हा सर्वांसाठी येशू ख्रिस्त जन्माला आला, हे आज आपण बघणार आहोत. येशू ख्रिस्ताच्या जन्माचं महत्व काय आहे. प्रियानो, पुष्कळ ख्रिस्ती लोक जे आहेत ते ख्रिसमस साजरा करतात, पण त्यांना काय गोष्टी माहीत नसतात. त्यांना माहीत नसतं की येशू ख्रिस्त का जन्माला, येशू ख्रिस्त का या पृथ्वीवर आला, त्याचा येण्याचा उद्देश काय होता, आणि पृथ्वीवर येण्या अगोदर येशू ख्रिस्त कुठे होता हे त्यांना माहीत नसतं. पण प्रियानो, खूप आवश्यक आहे की जेव्हा आपण ह्या दिवसाची आठवण करतो, येशू ख्रिस्ताच्या जन्म दिवसाची आपण आठवण करतो, तर आपल्याला माहिती पाहिजे की येशू ख्रिस्ताचा जन्म कशासाठी झालेला आहे, त्याचा येण्याचा उद्देश काय आहे आणि तो कोणासाठी आलेला आहे, हे जाणून घेणं खूप आवश्यक आहे. आपण जे आहे आपण बाकीच्या गोष्टीमध्ये रमून जातो. आपण सॅन्टा क्लॉस मध्ये रमून जातो, आपण ख्रिसमस ट्री मध्ये रमून जातो, आणि या दोन्ही गोष्टीचा उल्लेख पवित्र शास्त्रामध्ये अजिबात नाहीये. पण जी खरी गोष्ट आहे हे आपल्याला माहिती असणं खूप आवश्यक आहे की येशू ख्रिस्ताचा जन्म कशासाठी झाला. तर प्रियानो, आज आपण यावर लक्ष केंद्रित करणार आहोत. आणि जेव्हा आपण येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या गोष्टी करतो, तर आपल्याला एक माहिती पाहिजे का येशू ख्रिस्ताचं अस्तित्व हा जो मानवी जन्म होता त्याच्या अगोदरपासून होतं का जेव्हा तो जन्माला आला त्यानंतर त्याचं अस्तित्व सुरू झालं. प्रियानो, जसं आपलं अस्तित्व जे आहे जेव्हा आपण जन्माला येतो, जेव्हा आपण मातीच्या पोटात असतो तेव्हा आपलं अस्तित्व सुरू होतं, त्याच्या अगोदर आपलं अस्तित्व नसतं. पण येशू ख्रिस्ताचं तसं नव्हे. येशू ख्रिस्त जो आहे, येशू ख्रिस्त हा पहिल्यापासून होता. येशू ख्रिस्त हा अनंत काळापासून आहे, कारण तो देव आहे. त्याचं जे अस्तित्व आहे त्याचे अस्तित्व जन्मानंतर सुरू नाही झालं, तो अगोदरपासूनच होता. त्यासाठी आपण काय वचन वाचूया. आपण जाऊया योहान 1. इथं काय म्हटलेलं आहे. प्रारंभी शब्द होता, शब्द देवासह होता आणि शब्द देव होता, तोच प्रारंभी देवासह होता. आता इथे काय म्हटलं आहे. प्रारंभी शब्द होता, शब्द देवासह होता आणि शब्द देव होता. आता हा शब्द कोण आहे. तर 2-3 वचनानंतर आपण अजून एक वचन वाचूया. वचन 14. इथं काय म्हटलं आहे. शब्द देही झाला व त्याने आमच्यामध्ये वस्ती केली. आम्ही त्याचा गौरव पाहिला, तो पित्यापासून आलेला एकुलता एकाचा गौरव असावा असा अनुग्रह व सत्य यानी परिपूर्ण होता. तर प्रियानो, जो शब्द होता तो येशू ख्रिस्त होता. तर इथं काय म्हटलेलं आहे. तो शब्द पहिल्यापासून होता, तो शब्द देवासह होता, तो शब्द देव होता. पुष्कळ जे आहे लोक विश्वास नाही करत की येशू ख्रिस्त देव आहे. इथं काय म्हटलेलं आहे. तो शब्द देव होता, म्हणजे येशू ख्रिस्त देव आहे. हालेलुया. म्हणजे तो जो आहे तो अनंत काळापासून आहे. आणि तुम्हाला माहिती आहे की योहान 8:48 मध्ये
येशू ख्रिस्त जेव्हा जे फारसी लोक होते त्यांच्याशी बोलत होते, येशू ख्रिस्तांनी त्यांना सांगितलं की मी अब्राहमच्या अगोदरपासून आहे. आता प्रियानो, अब्राहम जे आहे, अब्राहम जो होता तो 2000 ईस्वी पूर्वी होता. पण येशू ख्रिस्त इथं म्हणतो की मी अब्राहमच्या अगोदर पासून होतो. म्हणजे या सर्व वचनाचा अर्थ होता की येशू ख्रिस्त जो आहे तो अनंत काळापासून आहे. येशू ख्रिस्त देव आहे, पण तो पृथ्वीवर आला होता. त्याचं धैर्य काय होतं? प्रियामध्ये एक लक्षात ठेवा की ही पृथ्वी परमेश्वराने बनवलेलं आहे. जे काय आपण बघतो डोळ्याने, जे आपण बघतो, नद्या, झाडं, तारे, सूर्य, चंद्र, या सर्व गोष्टी परमेश्वराने बनवल्या. परमेश्वराने आपल्याला बनवलं आहे. आपण माकडापासून आलो नाहीये. परमेश्वराने आपल्याला बनवलं, त्याच्या रूपामध्ये बनवलेलं पवित्र शास्त्र म्हणतं. तर परमेश्वराने पहिलं आदामाला बनवलं, नंतर हवाला बनवलं. आणि परमेश्वराची एक इच्छा होती की मनुष्य जो आहे तो त्याच्या संगतीमध्ये असायला पाहिजे, त्याच्या उपस्थितीमध्ये असायला पाहिजे, त्याच्या आज्ञेमध्ये असला पाहिजे, त्याच्या बरोबर असला पाहिजे, त्याच्या सहवासात असला पाहिजे. ही परमेश्वराची इच्छा होती. पण प्रियानो, काय झालं? परमेश्वराने आदामाला आज्ञा दिली होती. उत्पत्ती 2:16-17. तेव्हा परमेश्वर देवाने आदामाला अशी आज्ञा दिली की बागेतील वाटेल त्या झाडाचं फळ यथेच खा, पण बऱ्या वाईटाचे ज्ञान करून देणाऱ्या झाडाचे फळ खाऊ नको. तर प्रियानो, इथं परमेश्वराने आदामाला सांगितलं की तुम्ही सर्व झाडाचे फळ खाऊ शकता, हे सर्व तुमचंच आहे. आणि तेव्हा कोण होतं पृथ्वीवर? कोणीच नव्हतं. तर हे सर्व तुमचंच आहे, पण एक झाडाचं फळ तुम्ही खाऊ नका. प्रियानो, परमेश्वरने जे बनवलं एका रोबोट प्रमाणे आपल्याला बनवलं नाहीये. ही परमेश्वराची इच्छा नाहीये. परमेश्वराने आपल्याला जे आहे निर्णय घेण्यासाठी परमेश्वराने आपल्याला मुभा दिलेला आहे. म्हणून कुठल्याही व्यक्ती आज काय पण करू शकतो. परमेश्वर जे आहे तो वाटायला येत नाही. पण परमेश्वराने आपल्याला सांगून ठेव की आपण हा जर निर्णय घेतला तर त्याचा परिणाम काय होणार आहे, तो निर्णय घेतला त्याचा परिणाम काय होणार आहे, हे परमेश्वर आपल्याला सांगतो. म्हणून परमेश्वराने सांगितलं आदाम, नंतर आदामाने हवाला सांगितलं असेल की तुम्ही सगळे झाडाचे फळ खा, पण एक झाडाचं फळ खाऊ नका. प्रियानो, काय झालं? हवाने जे आहे ते सैतानाचं ऐकलं. तिने ते फळ खाल्लं आणि तिने त्याच्या पतीला पण दिलेलं आहे. आपण ते वाचूया. उत्पत्ती 3:1-4. सर्प स्त्रीला म्हणाला, तुम्ही खरोखर मरणार नाही, कारण देवाला हे ठाऊक आहे की तुम्ही त्याचे फळ खाता त्याच दिवशी तुमचे डोळे उघडतील आणि तुम्ही देवासारखे बरे वाईट जाणणारे व्हाल. तर प्रियानो, सैतानाने हवेला फसवलं. काय सांगितलं? तू जर हे फळ खाल्लं तर तुम्ही देवासारखे व्हाल, तू देवासारखी व्हाल. म्हणजे हवाने विचार केला असेल तर आम्ही तर आता देवासारखे होऊ. आम्हाला देवाच्या सानिध्यात राहण्याची आवश्यकता नाहीये, त्याच्या आज्ञामध्ये राहण्याची आवश्यकता नाहीये, त्याच्या खाली राहण्याची आम्हाला आवश्यकता नाही. आम्ही काय पण करू, कारण आम्ही देव होऊन जाईल, आम्ही देवासारखा होऊन जाऊ. प्रियानो, आज हे चाललेलं आहे. का मनुष्य देवा विश्वास ठेवत नाहीये? कारण त्याला वाटतं की तोच देव आहे. त्याला वाटतं की त्याच्या पैशामुळं, त्याच्याकडे जे ज्ञान आहे त्याच्यामुळं, त्याच्याकडे जे संपत्ती आहे त्याच्यामुळं तो काय पण करू शकतो. तो देव आहे, त्याला देवाची आवश्यकता नाहीये. आणि हिथं पण हवा तेच वाटलं की जर मी देव झाले, जर आदाम हवा आम्ही दोघंही देव झालो तर आम्हाला ह्या देवाची आवश्यकता नाही, आम्ही काय पण करू शकेल. आणि त्यामुळं काय झालं? त्यांनी देवाची आज्ञा मोडली. आणि देवाची आज्ञा मोडणे म्हणजे पाप करणे. आणि तिथून पाप या जगामध्ये आलो. तर प्रियानो, जेव्हा आपण जन्म घेतो, या जगामध्ये येतो, आपण पापी म्हणून जन्माला येतो. कारण ती आपल्या DNA मध्ये आहे. आणि आपण का पाप करतो? आपण पापी आहे म्हणून पाप करतो. आपण पाप करतो म्हणून पापी नाहीये, पण आपण पापी आहे म्हणून पाप करतो. तर जेव्हा पाप आले या जगामध्ये, तेव्हा मरण आलं, तेव्हा जे आहे आजार आले, तेव्हा शाप आले,
आणि मनुष्याचं जीवन असह्य होऊन गेलं. आणि तेच आज आपण बघतो आहे. कारण पवित्र शास्त्र रोमकर्सपत्र 6:23 मध्ये म्हटलं आहे, कारण पापाचे वेतन मरण आहे, पण देवाचे कृपदान आपल्या प्रभू येशूच्या ख्रिस्तामध्ये सार्वकालिक जीवन आहे. इथे काय म्हटलं आहे? पापाचं वेतन मरण आहे. जेव्हा आपण पाप करतो आपलं जीवन बर्बाद होतं, या पृथ्वीवर जीवन बर्बाद होतं आणि त्यानंतर आपलं जे अनंतकाळचं जीवन आहे ते बर्बाद होऊन जातं. आणि रोमकर्स पत्र 3:23 मध्ये असं म्हटलेलं आहे की कारण सर्वांनीच पाप केलं आहे, ते देवाच्या गौरवाला उणे पडले आहेत. सर्वांनीच पाप केलेलं आहे. कोण असं म्हणू शकत नाही, ओ मी पाप नाही केलेलं आहे, मी खूप चांगला आहे. सर्वांनी पाप केलेला आहे आणि आपण देवाच्या गौरवाला उणे पडले आहोत. आणि प्रियानो, म्हणून येशू ख्रिस्त जे आहे, येशू ख्रिस्त या पृथ्वीवर आलेला होता, आपल्याला वाचवण्यासाठी आलेला होता, आपल्याला नरकात जाण्यापासून वाचवण्यासाठी आलेला होता, आपल्याला सर्व शापापासून मुक्त करण्यासाठी आला होता, आपल्या सर्व आजारापासून मुक्त करण्यासाठी आलेला होता. हे त्याचं उद्देश होतं येण्याचं. आणि तुम्हाला माहिती आहे प्रियानो की त्याने आपल्या पापासाठी क्रुसावर त्याने आपले जीव दिला, रक्त सांडले. आणि त्याच्या रक्त सांडण्याने जे आपण पाप केले आहेत आणि त्यामुळे या पापामुळं आपली जी शिक्षा होती ती शिक्षा म्हणजे नरकात जाणे, ही शिक्षा येशू ख्रिस्तांनी जे आहे नाहीशी करून टाकलेला आहे. आणि जेव्हा असा आपण विश्वास ठेवतो तर आपलं तारण होतं, आपलं हे जीवन आशीर्वादित होतं आणि आपण स्वर्गात जातो. गलती करा पत्र अध्याय 1:4. आपण देवपित्याच्या इच्छेप्रमाणे या आताच्या दुष्ट युगातून आपल्याला सोडविण्यास प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या पापाबद्दल स्वतःला दिले. इथं काय म्हटलं आहे की प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या पापाबद्दल, जे पाप आपण केलेले आहेत, जे घाण पाप आपण केलेला आहे, जो व्यभिचार आपण केलेला आहे, ज्या शिव्या आपण दिलेल्या आहेत, जे पोर्नोग्राफी आपण बघितलेल्या आहेत, या सर्व पापाबद्दल येशू ख्रिस्ताने जे आहे स्वतःला दिलं, मरण पत्कारलं, रक्त सांडलं, आपला नवीन जीवन दिलं. आपल्याला पापाची, जेव्हा आपण असा विश्वास करतो, आपल्या पापाची क्षमा होती. तर प्रियानो, त्यासाठी येशू ख्रिस्त या जगात आलेला होता. त्यासाठी येशू ख्रिस्त एक मानव म्हणून या जगात आला होता. आपल्याला वाचवण्यासाठी आलेला होता, आपल्याला पापापासून वाचवण्यासाठी आलेला होता. आणि प्रियानो, जेव्हा आपण विश्वास करतो, आपल्या पापाची क्षमा होती आणि आपले आणि देवाचे संबंध जे आहेत ते संबंध चांगले होतात. आपण देवाच्या सानिध्यात आपण चालत जातो. देवाची जी शांती आपल्या जीवनात येते, देवाचा आनंद आपल्या जीवनात येतो, देवाचं जे प्रेम आहे ते आपल्या जीवनात येतं. त्यासाठी येशू ख्रिस्त आलेला होता. आणि हे आपण जेव्हा आपण ख्रिसमस पाळतो, आपण याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. का ख्रिसमस पाळतो आपण? सांता क्लॉजसाठी, ख्रिसमस ट्रीसाठी, डेकोरेशनसाठी? का आपण ख्रिसमस पाळतो? येशू ख्रिस्तासाठी. आणि तो जो आला आहे मानव म्हणून, त्यामुळे माझं जीवन जे आहे ते बदलून गेलेलं आहे. त्यासाठी आपण ख्रिसमस पाळणं खूप आवश्यक आहे. आपण प्रार्थना करूया. पिता परमेश्वर, धन्यवाद देतो या वेळेसाठी. ही सर्व प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या नावाने करतो. आमेन.